पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 20 या भागात कासरवाडी येथील विकास कामांबद्दल आपण माहिती घेणार आहोत. याच विकास कामाबद्दल जर माहिती घेतलीच तर आपल्याला उत्कृष्ट दर्जाचं असं इथं क्रीडांगण दिसतंय. इथे बॅडमिंटन हॉल, त्याचबरोबर क्रिकेटसाठी पॅनल हॉल, त्यानंतर लहान मुलांसाठी ओपन जिम आणि ग्रास लेवलचं मैदान. आणि याच मैदानावर खेळाडूंशी आपण चर्चा करणार आहे. आपल्यासोबत क्रिकेटची प्रॅक्टिस करणारे खेळाडू आहेत. त्याला काय सांगाल, एक खेळाडू वृत्ती म्हणून कशा पद्धतीने या विकास कामाकडे पाहिलं जातं? येणारी निवडणूक तुम्ही खेळाडू म्हणून कशी घेणार आहात? मी पंकज दातोंडे. तर मी एक खेळाडू म्हणून इथं 2 ते 2.5 वर्षांपासून जवळजवळ प्रॅक्टिस करत आहे. आणि 2-2.5 वर्षांपासून जवळजवळ मला इथं उत्कृष्ट असं प्रकारचं नेट्स आणि मैदान उपलब्ध आहे. त्यानंतर जर स्वच्छता पण खूप चांगली आहे इथं. बाकीचे वॉशरूम झाले वगैरे सर्व गोष्टी खूप उत्कृष्ट आहेत. आणि त्यामुळंच नक्कीच इथं प्रॅक्टिस करण्यासाठी पण खूप जास्त आम्ही मोटिवेट असतो डेली मॉर्निंग आणि इव्हिनिंगसाठी. त्यामुळे नक्कीच येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम्ही मनीषाताई लांडे आणि श्याम लांडे यांना नगरसेवक म्हणून पाहण्यास इच्छुक आहे. नक्की श्याम लांडे आणि मनीषाताई लांडे याच का तुम्हाला नगरसेवक असाव्यात? आणि या विकास कामांना त्यांना श्रेय देत आहे तर कोणत्या अभावी देत आहे? एक खेळाडू म्हणून त्यांनी आम्हाला खूप चांगला प्लॅटफॉर्म इथं उपलब्ध करून दिलेला आहे. आणि नक्कीच त्यामुळेच आम्ही त्यांना इतका पाठिंबा देत आहोत. कारण की एका खेळाडूसाठी एक उत्कृष्ट जागा आणि एक चांगलं मैदान हे असणं खूप गरजेचं असतं. आणि ते आम्हाला इथं मिळत आलेलं आहे खूप वर्षांपासून. त्यामुळे नक्कीच आम्ही त्यांच्याकडे ह्या दृष्टीने पाहतो. नक्कीच अशातच आपण याच स्टेडियममधील बॅडमिंटन हॉलमधील खेळाडूंशी चर्चा करणार आहोत. दादा, काय सांगाल, एक बॅडमिंटन खेळाडू म्हणून कसं पाहता या इलेक्शनकडे आणि तुमच्या मिळालेल्या विकास कामात? जे कोण आपले उमेदवार आहेत, ज्या मनीषाताई लांडे मॅडम आहेत व त्यांचं पॅनल आहे, त्यांच्यामुळेच आज काय म्हणतात आम्हाला हे उपलब्ध करून भेटलेले आहेत बॅडमिंटनच्या सोयी. त्या सोयी नसत्या तर आज आम्हाला बॅडमिंटन खेळायलाही नसतं भेटलं. एवढ्या चांगली जागी खूप सारे आहेत, पण त्यापैकी मी म्हणेल हे सगळ्यात चांगलंच आहे. खरोखरमध्ये चांगलं आहे, म्हणण्याची गोष्ट नाही. कारण एकूण एक वॉशरूम, त्यानंतर स्टीम रूम, सगळ्या ज्या कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत त्या चालतात पण आहे, एकदम व्यवस्थित आहेत व एकदम स्वच्छ आहे. त्यामुळे आम्ही कधी पण महिला जरी मैत्रीण नसतील आमच्या, त्या पण सोबत येऊन खेळू शकतात. कारण एकदम लाईट वगैरेची व्यवस्था पण चांगली केलेली आहे. त्यासोबत फिरायला वगैरे ट्रॅक पण आहे. त्यासोबत क्रिकेटसाठी नेट वगैरे पण उपलब्ध आहे. म्हणजे जर कधी कोणती बॅडमिंटन सोडून खेळायची इच्छा असेल तर ती पण आमची पूर्ण होऊ शकते. येणाऱ्या काळात याच विकास कामाकडे पाहता कोणता नगरसेवक असं तुम्ही गृहीत धराल की या कामाचं श्रेय आम्ही यांनाच देऊ आणि येणाऱ्या निवडणुकीत यांनाच निवडून देऊन मतदान करू, असं काय भावना आहेत? हो, मनीषाताई लांडे आहेत व त्यांचं पॅनल आहे, त्यामुळेच हे उपलब्ध आहे व आम्ही त्यांनाच निवडून आणू. कारण त्यांनी नसतं केलं तर आम्हाला वाटत नाही आतापर्यंत एवढी चांगली सुविधा उपलब्ध असती. व मी एकटाच नाही, आमच्यासोबतचे सगळे खेळाडूंचा पण हीच अपेक्षा आहे की लवकरात लवकर जेव्हा निवडणुका होतील त्यांनाच आम्ही वोट देऊ. नक्कीच आज तुम्ही देखील एक बॅडमिंटन खेळाडू म्हणून इथं खेळण्यासाठी वेळ देत आहे, इथं प्रॅक्टिस करताय. काय काय विकास कामांना धरून तुम्ही येणाऱ्या निवडणुकीकडे उमेदवारांना पाहणार आहात? ॲक्च्युली आता आम्हाला 1 वर्ष झालेलं आहे या कोर्टला. 1 वर्ष झालेलं आहे आम्ही बॅडमिंटन खेळतो आहे कासरवाडी या कोर्टवर. तर म्हणजे बाकी ठिकाणी ही जी फॅसिलिटी आहे ती कुठंच नाही आहे. जसं की टॉप जे लाईट्स त्यांनी बसवलेले आहेत, बसायला जे बाहेरून येत आहेत ते बघतात की बघू शकतात. क्रिकेट झालं, ट्रॅक झालं, ॲथलेटिक्ससाठी करू शकतात प्रॅक्टिस. तर अशी जी टॉप लेवलची सुविधा आहे ही कुठंच नाही. तर याच कारणाने आम्ही मनीषाताई लांडे आणि श्यामअण्णा लांडे यांना नक्कीच वोट करू. आणि जे समजा ते निवडून आलेच, जे येतीलच, तर अजून असे स्पोर्ट्स सेंटर बांधतील ही आमची अपेक्षा आहे. तर आम्ही त्यांना अभिनंदन देतो आणि बेस्ट ऑफ लक त्यांना या निवडणुकीसाठी. नक्कीच आज जर पाहिलं तर या ठिकाणी प्रत्येकाच्या तोंडी श्यामअण्णा लांडे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पूर्ण पॅनल या लोकनेत्यांचंच नाव येथे गृहीत धरलं जातं. येणाऱ्या काळात, येणाऱ्या निवडणुकीनंतर अशाच दर्जाचे, उत्तम दर्जाचे खेळाडू तयार करत स्टेडियमच्या अभावी असणारी खेळाडूंना प्रॅक्टिसचं प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात या खेळाडूंनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. येणारा काळ हा
खेळाडूंसाठी खूप संघर्षाचा आणि खूप चांगला गेलेला आहे. मी राजू अर्बन, विक्टोरी कट्टा.